पुण्यातही यंदा मतदानाचा टक्का वाढलाय। चांगलं मतदान झाल्यानं जनतेचा कौल असेल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। स्थानिक पत्रकारांना महानगरपालिकेतील बलाबलाविषयी काय वाटतंय, त्यांचे अंदाज काय सांगतात, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। मतदान संपलंय आणि अर्थातच सगळ्यांचं आकड्यांचे अंदाज बांधणं सुरू झालंय। पुण्यामध्ये यावेळी 55% पुढे मतदान झाल्याची शक्यता आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये हेच मतदान 60% पुढे जाऊ शकतं। मतदानाच्या या टक्केवारीवरून आपण काही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूयात। पुण्याच्या अंदाजासाठी आपल्यासोबत आहेत चंद्रकांत भुजबळ, तर पिंपरी चिंचवडचं भाकीत करणार आहेत विवेक इनामदार। भुजबळ सरांपासून आपण सुरुवात करूयात। सर, मागच्या वेळी पुण्यामध्ये 50.91 म्हणजे जवळपास 51% आसपास मतदान झालं होतं 2012च्या निवडणुकीवेळी। यावेळी तो आकडा वाढताना दिसतोय। या निवडणुकीमध्ये निश्चितच वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा लाभ भाजपला होईल आणि नवीन मतदारांनी जी नोंदणी केली होती उत्स्फूर्तपणे मतदान करावं असं आवाहन विविध संस्थांच्या वतीने करण्यात आलं होतं। प्रशासनानेही तेवढीच प्रबोधनात्मक चळवळ राबवलेली होती। बहुसदस्यीय पद्धतीमध्ये पहिल्यांदाच 4 मतदान एका व्यक्तीला करण्याचं जे नवीन राबवण्यात आली प्रणाली, त्याच्यामध्ये कमी मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। कारण एका पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सुद्धा एकाच दिवशी निवडणूक आज मतदान झालं। याच्यामध्ये बहुतांश उपनगरामध्ये ग्रामीण भागातले मतदार रहिवाशी आहेत। ग्रामीण आणि शहरामध्येही त्यांचं नाव आहे दोन्ही ठिकाणी, तर त्याच्यामुळे याचा परिणाम राष्ट्रवादीलाच होईल, कारण ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीचे मतदारसंख्या किंवा प्रभाव जास्त आहे। विधानसभेला तर शहरातील 8 पैकी 8 आमदार भाजपचे या ठिकाणी निवडून आले, तर हाच ट्रेंड आपल्याला या महापालिका निवडणुकीमध्येही कायम राहिलाय असं तुम्हाला वाटतं? हा तो ट्रेंड कायमच राहील असं वाटतं काही अंशी, कारण जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची जर पूर्तता करायची असेल पुणे शहराच्या विकासासाठी, मग तो मेट्रो प्रकल्प असेल किंवा इतर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट म्हणा किंवा बाकी विकासात्मक ज्या योजना आहेत SRA वगैरे अशा, तर त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांना असं वाटतंय की गेले अनेक वर्ष सत्ता होती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची, तर सत्तेत बदल केंद्र आणि राज्यात पण झालाय, तर याही वेळेला आपण स्थानिक कॉर्पोरेशनच्या याच्यामध्ये आपण बदल घडूया अशी मानसिकता मतदारांमध्ये दिसून आली। परंतु जे प्रचारामध्ये मुद्दे होते किंवा दोन्ही पक्षांमध्ये जी काही आपल्याला पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळालं, गटबाजी झाल्याचं पाहायला मिळालं, तर त्याचा काही परिणाम झाला की भाजपला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटबाजी भाजपमधली वेळोवेळी दिसून आली। मुख्यमंत्र्यांची सभा देखील या ठिकाणची एक रद्द करावी लागली, तर या सगळ्याचा परिणाम भाजपवरती झाला नाही असंच आपल्याला या सगळ्या आकडेवारीवरून म्हणता येईल। आत्ताची सध्याची सिच्युएशन जी आहे राजकीय स्थिती जी आहे त्याच्यामध्ये भाजपला अनुकूल असल्याचं हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जाणूनच आघाडी केलेली आहे। जे मातब्बर राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे उमेदवार आहेत त्याच ठिकाणी फक्त सभा किंवा रॅली काढण्यात आल्या, परंतु जे इतर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे पक्ष पातळीवरती फारसा प्रचारामध्ये भर देण्यात आला नाही असं फार दिसून आलं। आणि बहुसदस्यीय आत्ताच्या 4 वॉर्डचा एक मिळून प्रभाग झाला, याच्यामध्ये सर्रास प्रभाग पद्धतीमध्ये पॅनलला मतदान होईल असं जे चित्र वाटत होतं राष्ट्रवादीला उपनगरामध्ये, तसं झालेलं नाहीये। क्रॉस वोटिंगची उपनगरामध्ये भरपूर क्रॉस वोटिंग झालेलं आहे। आपण विवेक इनामदारांना विचारूया। खरं तर पिंपरी चिंचवडची निवडणूक जी आहे ती एवढे मोठे पैलवान राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे भाजपमध्ये गेले, त्याच्यामुळे चर्चेत आली आणि आता जी मतदानाची आकडेवारी वाढलेली दिसते त्यामुळे साहजिकच अंदाज वर्तवला जातोय की ती भाजपच्या पथ्यावरती पडेल, तर काय वाटतं तुम्हाला? या निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाल्याचं मतदारांना प्रथम जाणवलं। राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणात नेते भाजपमध्ये गेले होते, त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना त्यांचं अस्तित्व हे करायची जशी लढाई होती तशीच अजित पवार यांना राज्यात सत्ता गेलेली आहे आणि आता शेवटचं सत्तास्थान किंवा जे त्यांचे मॉडेल सिटी म्हणून पिंपरी चिंचवड दाखवतात विकासाचं मॉडेल, तिथेही जर त्यांना पराभव पत्करावा लागला तर त्यांच्यावर फार मोठी नामुष्की अस्तित्वाचीच लढाई आहे त्यांच्यासाठी लढाई आहे।
भाजपच्या वतीने सत्ता परिवर्तन होईल असा घोषणा हे देऊन त्यांनी ही निवडणूक लढवली. तर ही विकासाला मत द्या म्हणून राष्ट्रवादीने लढवली. त्यामुळे एका बाजूला अस्तित्वाची लढाई, गेल्या 2 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला इथं निर्विवाद बहुमत मिळालेलं आहे. गेल्या वेळेला तर 83 नगरसेवक 128 पैकी आले होते, 9 अपक्षांनी पाठिंबा दिला होता. असं घसघशीत एक हाती सत्ता होती आणि एक हाती सत्ता मिळाल्यानंतर कशा प्रकारे विकास होऊ शकतो हे पिंपरी चिंचवडमध्ये येऊन पहा असं अजित पवार राज्यभर सांगत फिरत होते. त्यामुळं ज्या वेळेला देखील त्यांनी मतदारांना हेच केलं, आवाहन केलं की तुम्ही विकासाला मत द्या, मागच्या 2 वेळेसारखीच आम्हाला 3ऱ्यांदा संधी द्या. आणि त्याच्यामुळं मतदार काय निर्णय घेतात याच्याकडे बऱ्याचशा गोष्टी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस बहुमतापर्यंत पोहोचेल की भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 83 नगरसेवक होते, आता थोडे कमी झाले तरी ते बहुमत गाठतील की भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल? आतापर्यंत जे काही निवडणूक पूर्व सर्वे झालेले आहेत किंवा आम्ही पुन्हा जी पाहणी केली त्याच्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा 1 नंबरचा पक्ष राहील असं माझं वैयक्तिक अंदाज आहे. परंतु ते 60 ते 65 या दरम्यान त्यांचं संख्याबळ राहील असं वाटतंय आणि भाजप साधारणतः 40च्या आसपास राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर हे होते अंदाज. पुण्यामध्ये भुजबळ यांनी म्हटल्याप्रमाणे की मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे तो भाजपच्या पथ्यावरती पडेल. विवेक इनामदारांनी पिंपरी चिंचवडसाठी देखील तोच अंदाज व्यक्त केलेला आहे. फक्त पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या जागा वाढतील. मागच्या वेळी फक्त पिंपरी चिंचवडमध्ये 3 जागा होत्या भाजपच्या, त्या वाढून आता 40च्या आसपास जर पोहोचत असतील तर तो खूप मोठा भाजपसाठी दिलासा आहे, खूप मोठी यश आहे. आणि पुण्यामध्ये तर काही सर्वे जे आहेत ते अंदाज वर्तवत आहेत की भाजप पूर्ण बहुमत पुण्यामध्ये प्राप्त करेल. परंतु हे सगळे अंदाज आहेत. आत्ताच मतदान संपलेलं आहे आणि हे फक्त अंदाज आहेत. खरा निकाल आपल्याला साहजिकच 23 तारखेलाच पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.